नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला सध्या प्रेक्षकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागत आहे। त्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या या मालिकेचे कथानक आहे घरोघरी मातीच्या चुली। या मालिकेने फार कमी दिवसातच प्रेक्षकांची मने जिंकली होती, मात्र आता या मालिकेचे कथानक हे भलत्याच दिशेला जात आहे। सध्या मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांना घराबाहेर काढण्यात आले, त्यातच त्या दोघांनी शेतकऱ्यांसाठी एक नवी कंपनी देखील सुरू केली आहे। मात्र दुसरीकडे ऐश्वर्याने त्यांचं घर गहाण ठेवलंय, त्यामुळे आता रणदिव्यांचे घर वाचवण्यासाठी जानकी धडपड करताना दाखवली जात आहे। जानकी आणि ऋषिकेशने स्पर्धेत जिंकलेले पैसे ते घर वाचवण्यासाठी त्यांना देण्याचा निर्धार करते, त्यासाठी ती आपल्या नवऱ्याच्या विरोधातही जाते। नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये शेतकरी तो 25 लाखाचा चेक बँकेत भरायला जात असताना त्याला अडवण्यासाठी जानकी धावत जाताना दाखवली आहे। त्यात तिचा मोठा अपघात होतोय, त्यामुळे जानकीचं हे वागणं पाहून प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज आहे। ज्या रणदेव कुटुंबियांनी हिला घराबाहेर काढलं त्यासाठी ती धावते, स्वतःच्या नवऱ्याला जे लोक वाटेल ते बोलले त्यांच्यासाठी हिला काहीच वाटत नाहीये असं म्हणत नेटकरी आपला राग व्यक्त करताना दिसत आहे। त्यामुळेच मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेकांनी जानकीवर आता संताप व्यक्त केला आहे। अतिशहाणी आणि एक नंबरची बावळट दाखवली आहे ही जानकी। इतका मूर्ख कोणी असतो का? त्या ऐश्वर्याने हिला घराबाहेर काढलं तरी निर्लज्जासारखी तिथे जाते। स्वाभिमानी आहे की नाही? हिला घरातून बाहेर नाही तर मालिकेतून हाकलून द्या, शेवटी स्वार्थीपणा केलाच ना या जानकीने। कशाला शेतकऱ्याचा पुळका आहे असं दाखवायचं खोटरडी आता स्वतःचं घर वाचवायला धावते। एकूणच प्रेक्षक मालिकेच्या नायिकेवर म्हणजेच जानकीवर चांगले संतापलेले दिसत आहे। जानकी हे पात्र निव्वळ अक्कलशून्य दाखवल्याप्रमाणे वागत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे।